चला बघूया चटणीचा पहिला प्रकार। आज आपण चटणीच्या एकूण 7 रेसिपीज पाहणार आहे वेगवेगळ्या। तर त्यातला पहिला प्रकार आहे कांद्याची चटणी। आता उन्हाळा असो किंवा कुठलाही ऋतू असो, जेवणामध्ये एखादी चटणी साईडला असली की जेवणाची लज्जत आणखीनच वाढते। तसंच ऐनवेळी भाजीला काय करूच कळत नसलं किंवा एखादा पराठा वगैरे बनवला, त्यासोबत खायला पटकन अशी चटणी जर फ्रीजमध्ये बनवलेल्या असतील तर काम अगदी सोपं होऊन जाईल। म्हणून मी आज तुमच्यासोबत 6 ते 7 चटण्यांचे प्रकार शेअर करत आहे। तर चला बघूयात पहिला प्रकार। तर कांद्याची चटणी असल्यामुळे आपल्याला इथे अर्धा किलोच्या आसपास कांदे लागतील। आता ही चटणी तुम्ही बनवून 8 ते 9 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। अजिबातही खराब होत नाही, पण ही चटणी तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करावी लागेल। कांदा आपण रफली असा चॉप करून घेतलाय, बघू शकता या पद्धतीने। अगदीच बारीक कट करत बसू नका, कारण आपल्याला हे सर्व मिक्सरला वाटायचंच आहे। अगदी 1 चमचा तेल आपण कढईमध्ये घातलेला आहे। तेलाला थोडंसं गरम होऊ देऊयात। तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ आणि ह्या दोन्ही डाळी तेलावरती व्यवस्थित भाजून घेऊयात। डाळी चटणीमध्ये घातल्याने चटणीला एक बाइंडिंग येते, सोबतच त्याची चवही वाढते। 1 चमचा जिरं घातलेला आहे। अर्धा चमचा आपण इथे धने घातलेले आहेत। धने 1 चमचा केलं तरीही चालतील। कच्चे धने आणि कच्चं जिरं होतं, म्हणून तेलावरती छान आता या डाळींसोबत ते परतून घेत आहे। जेव्हा डाळी, धने, जिरे छान असं भाजल्या जातं, तेव्हा त्याचा खूप छान सुगंध असा आपल्या किचनमध्ये दरवळतो। 7-8 लसूणच्या कल्यासुद्धा घातल्या। लसूणच्या पाकळ्या इथे जर छोट्या असतील तर 7-8 घाला, मोठ्या असतील तर 3-4 घाला। कट केलेला कांदा आपण घातलेला आहे। आता हे सर्व जिन्नस थोडंसं भाजून घेऊया। तिथे आपल्याला कांद्याचा रंग वगैरे चेंज नाही करायचा आहे, पण याला थोडंसं सॉफ्ट करायचं आहे। याचा जो कच्चेपणा असतो तो निघून गेला पाहिजे। नंतर परत आपल्याला हा चटणी व्यवस्थित भाजावीच लागते, पण सुरुवातीला असं भाजून घेतल्यामुळे त्याला एक स्मोकी फ्लेवर येतो। लाल मिरच्या सुद्धा घालून घेतल्या। तर इथे मी 7-8 लाल मिरच्या घातल्या बघा। तिखटानुसार घाला, खूप जास्त तिखट असतील तर कमी घातल्या तरीही चालतील। कढीपत्त्याची मुठ्ठी भरून पानं घातले। आता सर्व जिन्नस थंड झालं की मिक्सरला वाटून घेऊयात। वाटताना अद्रक घाला। पाणी न घालता शक्य होईल तेवढं बारीक वाटून घेतलेलं आहे। परत तीच कढई गॅसवरती ठेवली। आता या स्टेजला आपल्याला एक मोठा चमचाचं तेल घालावं लागेल। या स्टेजला तेल थोडंसं जास्त घाला, कारण आपण हे चटणी स्टोअर करणार आहे। तेल गरम झालं, हिंग घातलाय बघा। हिंग जरूर घाला, हिंगाने चटणीला खूप छान चव येते, एक फ्लेवर येतो। अर्धा चमचा सोप घातली, अर्धा चमचा जिरं घातलंय आणि अर्धा चमचा उडदाची डाळ घातलेली आहे। उडदाची डाळ आपण बारीक सुद्धा केली होती बघा सुरुवातीला कांद्यासोबत, पण या स्टेजला सुद्धा घाला, अख्खी डाळ छान लागते या चटणीमध्ये। 5-6 मेथीदाणे घातलेले आहेत। मेथीदाणे जास्त घालायचे नाही, नाहीतर ते कडवटपणा देतील। मेथीदाणे शेवटी घाला, कारण ते तेलावरती जास्त भाजायचे नाही। जास्त जर मेथीदाणा भाजला तरी सुद्धा तो कडवट वास देतो। तर आता आपण सुके मसाले घातलेले आहेत, जसे की लाल तिखट, मीठ आणि हळद। लाल तिखट मी इथे 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीची पावडर घातली, 2 चमचा आपलं रेग्युलर लाल तिखट जे तिखट असतं मिरचीचं ते घातलंय, बघू शकता। आणि आता जो आपण वाटण करून ठेवलं ते घालून घेतलेलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालावं, कारण आपण याच्यामध्ये लाल मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत। पण ही चटणी थोडीशी झणझणीत असली की खायला छान लागते। आता सर्व जिन्नस तेलावरती छान असं परतून घेतलं। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सर्व व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये घातलं, कारण कुठलं जिन्नस वाया जाता कामा नये। तर पाहू शकता चटणीची कन्सिस्टन्सी बघा, अगदीच घट्ट करू नका, कारण आपल्याला याला शिजवायचं आहे। तर शिजवण्यासाठी थोडंसं याच्यामध्ये पाणी लागतं। तर आता झाकण ठेवून आपण परत 5-6 मिनिटं ही चटणी व्यवस्थित शिजवून घेतली। आता इथे घालतोय आपण चिंचेचा पल्प। आता चिंचेचा पल्प जर नसेल तर आपली चिंच घालायची, भिजवून ठेवायची आणि नंतर मग ती थोडीशी चोळून याच्यामध्ये घालायचं। चिंच घातल्याने काय होते, चटणीला खूप छान अशी चव येते। चिंच घातली की गूळ घालायचा। आता या चिंचेच्या पल्पमध्ये मी गूळसुद्धा मिक्स करून ठेवला होता, म्हणून मी 1 चमचा ते घातलेला आहे। परत आता आपण याला 5-6 मिनिटं छान असं किंवा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। झाकण ठेवून भाजायचं, पण मध्ये मध्ये चलवायचं, नाही तर खाली हे बुडाला चिटकतं। पाहू शकता छान अशी चटणीचा रंग किती व्यवस्थित झालेला आहे। थंड झाली की आणखी थोडीशी घट्ट होते बघा ही, म्हणून चटणी बनवताना थोडीशी सैलसर बनवा।
आता थंड झाल्यानंतर, पूर्णपणे थंडगार झाल्यानंतरच काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा. 7-8 महिनेसुद्धा चटणी खराब होत नाही, आरामात टिकते. फ्रीजमध्ये त्यापेक्षाही जास्त चालते बघा. आता तुम्हाला जर 2-3 दिवसासाठी करायची असेल तर तुम्ही एखाद्या वाडग्यामध्ये रूम टेम्परेचरवर ठेवली तर हे चालेल. पण फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे खराब व्हायचा चान्सच नाही. तर चला बनवूयात पुढची चटणी. आता ही चटणी अशी आहे की जी पाहताच तोंडाला पाणी सुटेल. कारण चटणी बनवतोय चिंचेची. चिंच म्हटलं की आपसुकच तोंडाला पाणी सुटतं. आणि चिंचेची चटणी जेव्हा घरात बनली ना, तर चाट असो, रगडा असो, पाणीपुरी असो, इव्हन कुठलाही स्नॅक्स असो, त्यामध्ये आवर्जून चिंचेची चटणी घातली जाते, हो की नाही? तर अशी मस्त भरणी भरून चिंचेची चटणी करून ठेवा, म्हणजे आरामात ही 7-8 महिने चालते, खराब होत नाही. रूम टेम्परेचरवर ठेवायची नाही, फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे याची सेल्फ लाईफ छान राहते. आता चिंच मी इथे भिजत घातली होती, वाटी भरून चिंच घेतलेली आहे. त्याच्यामध्ये चिंचोरे असतात, बघू शकता या पद्धतीने. ते काढून घ्यायचे आणि चिंचेचा पल्प हा छान सोडून घ्यायचा. याच्यासोबतच मी अर्धी वाटी खजूरसुद्धा भिजत घातला होता. खजूर घातल्याने चिंचेला चव छान येते, बाइंडिंग छान येते. खजूर जरूर घालून बघा चिंचेच्या चटणीमध्ये. जेवढी चिंच घेतली त्याचा अर्धा खजूर घ्यायचा बघा. आता हे आपण छान पल्प असा चोडून घेतला, याच्यामध्ये चिंचोऱ्या वगैरे आहेत का ते बघितलं. खजूरच्या बियासुद्धा काढून घेतल्या आणि थोडंसं पाण्यासहित आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एकत्र वाटून घेऊयात. कारण हे जेव्हा आपण छान असं वाटून घेऊ ना, त्याचे छान आपल्याला प्युरी मिळेल. मग ती गाळण्यासाठी हे व्यवस्थित होईल. बघू शकता या पद्धतीने. आता तुम्हाला जर वाटलं की याच्यामध्ये काही मोठे दाणे राहिले किंवा रेषा राहिल्या चिंचेच्या, तर तुम्ही हे एकदा चाळणीने गाळून घ्या. पण मी एकदा व्यवस्थित हे बारीक करून घेतलं, त्यामुळे गाळायची गरज नाही. तेल बघा, नुसतं नाममात्र तेल कढईमध्ये घालायचं. छोटा 1 चमचा आपण तेल घातलेला आहे, याच्यामध्ये जास्त तेलाचा वापर नको. आणि आता हिंग घालतोय. हिंग भाजण्यापुरतंच हे तेल घालावं. अर्धा चमचा हिंग घातला आणि आता याच्यासोबतच आपण घातलेला आहे लाल तिखट. लाल तिखट बेताने घाला, कारण चिंचेची चटणी आहे जास्त तिखट नसते, पण थोडीशी तिखट हटकेदार बनवली ना तर खायला मजा येते. म्हणून छोटे 2 चमचे तिखट घातलं, लगेच त्याच्यावरती मीठ घातलंय. बघू शकता तेल कमी असल्यामुळे जळतं पटकन, म्हणून पटकन पल्प घातलाय. गॅस अगदी कमी करा, गॅसची फ्लेम हाय राहिली माझ्याच्याने, म्हणून हे थोडंसं जळायला लागलं, म्हणून पटपट करावं लागलं यावेळेला. आता याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालून घ्या, म्हणजे काय होते, हे भाजायला आपल्याला थोडासा वेळ पाहिजे, तर पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये असलं की हे जळणार नाही. गॅस मी इथे बंद केला आहे आणि उरलेला पल्पसुद्धा घालून घेतला. सोबतच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, सगळं असं व्यवस्थित निथळून घेतलं, कारण मिक्सरच्या भांड्याला भरपूर असा पल्प लागलेला असतो. म्हणून कुठलाही जिन्नस तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटताना, तर नंतर त्या पदार्थामध्ये जर पाणी लागत असेल ना, तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालावं, व्यवस्थित असं ढवळून घ्यावं आणि ते घालावं. म्हणजे काय होते, अन्न वाया जात नाही. कुठलाही पदार्थ असो, तो वाया जाता कामा नये. तर पाहू शकता, जेमतेम मी अर्धी वाटी पाणी त्याच्यामध्ये घातलं आणि याच्यामध्ये ते घातलेलं आहे. आता मिक्स करूयात, कारण ही चटणीसुद्धा आपल्याला शिजवायची आहे, तर आपल्याला वेळ मिळाला पाहिजे, म्हणून आपण हे पाणी घालून व्यवस्थित असं शिजवून घेत आहे. गॅसची फ्लेम मी इथे चालू केली. याच्यावरती आपण 1 चमचा भरून धण्याची पावडर घातली, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घालायची. आता आपण याच्यामध्ये सोप पावडर घालत आहे, जेमतेम अर्धा चमचा. जिरेपूड, धनेपूड आणि सोप पावडर, तिन्ही पावडर आपण या स्टेजला घातलेल्या आहे. सोबतच चाट मसालासुद्धा घातलाय, अंदाजे अर्धा चमचा. चाट मसाला घालताय तर बाकीचे जिन्नस नाही घातले तरी चालतील, पण ही चटणी छान अशी चटपटीत बनवली ना तर मज्जा येते कुठल्याही चाटवरती घालायला. परत आपण आता हे शिजवून घेतलेली आहे, खूप जास्त चटकते म्हणून मी झाकण ठेवून शिजवून घेतली. याच्यामध्ये थोडंसं पाणी, जर तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त घट्ट झाली चटणी शिजल्यानंतर, तर तुम्ही पाणी घालून परत एकदा हे शिजवून घ्या. पण ही चटणी ना थोडीशी अशीच छान लागते, म्हणून याच्यावरती आता आपण पाणी घालणार नाही आहे. मेलन सीड्स घातलेले आहेत, मेलन सीड्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. छान दिसते चिंचेच्या चटणीमध्ये म्हणून घातले, नसतील तर नाही घातले तरी चालतील, असल्यास जरूर घाला. चटणी पूर्णपणे थंडगार होऊ द्यायची, नंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून द्यायची. आरामात 7-8 महिने टिकते, खराब होत नाही, पण फ्रीजमध्ये ठेवावी. चला बघूया चिंचेचा तिसरा प्रकार. तर आता आपण पाहत आहे लसूणची चटणी.
सर्वच प्रकारच्या चटणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. मोठा जरूर होईल पण खूप उपयुक्त अशा रेसिपीज तुम्हाला मिळतील, ज्या तुम्ही एकदा बनवून ठेवल्या की आरामात तुम्हाला 7-8 महिने चालून जातील. ही चटणी तुम्ही 1 महिना फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. तर लसूणची चटणी म्हटलं की तोंडाला तसंच पाणी सुटतं. खूप झणझणीत, चमचमीत, तिखट अशी ही चटणी असते. भाकरीसोबत असो किंवा पराठ्यासोबत असो, वाह! मज्जाच येते. चला बनवायला घेऊयात. तर लसूणची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लाल मिरच्या पाण्यामध्ये भिजत घालाव्या लागतील. आता चटणी तुम्ही किती प्रमाणात बनवताय त्यानुसार लाल मिरच्या भिजत घालाव्यात. मी इथे अंदाजे 12-15 अंदाजे असलेल्या मिरच्या बघा. त्याच्यासाठी आपण बाउल भरून लसूण घेतलेला आहे. लसूण इथे मी असाच सोलून घेतला, पूर्णच सोलत बसली नाही. चालते थोडंसं त्याला चाल असली तर, काही फरक पडत नाही. मिरच्या भिजलेल्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या आहेत. पाहू शकता हे जे पाणी राहतं ना, हे फेकायचं नाही. जेव्हा चटणी आपण शिजवू ना त्यावेळेस याच चटणीचा वापर केला जातो. किंवा मग मिक्सरला वाटताना जर पाण्याची आवश्यकता वाटली तर हेच पाणी घालावं, कारण हे पाणी छान फ्लेवरफुल आहे. मिरचीचंच पाणी आहे, त्यामुळे फेकायची गरज नाही. आता वाटताना याच्यामध्ये आपण अद्रकसुद्धा घालू शकतो, जिरंसुद्धा घालू शकतो. तर इथे बघू शकता मी अद्रक घालून घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी घालून, आवश्यकतेनुसार पाणी घालून, सांगायचं तात्पर्य हे चटणी अशी ओबडधोबड वाटून घेतली. बघू शकता अगदीच त्याची पेस्ट मी इथे बनवलेली नाही आहे. छान अशी रवाळदार किंवा अशी ओबडधोबड वाटली ना तर चटणीचं टेक्स्चर छान येतं. ही चटणी स्पेशली तुपामध्ये बनवली जाते. तुम्ही तेलामध्ये बनवू शकता, पण तुपामध्ये जर बनवले ना तर या चटणीची चवही वाढते. सोबतच याची जी उष्णता, शीरता असते ती थोडी कमी होते. म्हणून ही चटणी तुपामध्येच बनवा. तूप आपण गरम करून घेतलं, तुपाची क्वांटिटी थोडीशी जास्त लागते. तेल जरी घेतलं तरीही जास्तच घालावं लागेल, कारण चटणी स्टोअर होणार आहे म्हणून. तूप गरम झालं त्याच्यामध्ये आपण जिरं, सोप, धने, हिंग आणि कलोंजीसुद्धा घातलेली आहे. कलोंजी शेवटी घाला म्हणजे ते जळणार नाही. आता जे आपण मिरची वाटून घेतली ते घालून घेतली. बघू शकता लसूण आणि मिरची. आता सर्व आपण हे व्यवस्थित असं भाजून घेऊयात. गॅसची फ्लेम इथे तुम्ही थोडीशी कमी करा, म्हणजे हे व्यवस्थित आपल्याला परत केल्या जाईल. पाहू शकता जेवढं तूप घातलं होतं तेवढं छान यांनी ऑब्झर्व केलं. आता हे तेल तूप सुटेपर्यंत किंवा तुम्ही तेल जर घातलं असेल तर तेल सुटेपर्यंत ही चटणी भाजून घ्यायची. चटणीला सोडायचं नाही, अधूनमधून चालत ठेवायचं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. रंगासाठी थोडंसं हळद घातली आणि लाल तिखट घालते बघा नुसतं रंगासाठी, कारण चटणीमध्ये भरपूर लाल मिरच्या आहेत, म्हणून लाल तिखटाची गरज नाही, फक्त रंग यावा यासाठीच हे लाल तिखट आहे. परत आता याला मिक्स करून घ्यायचं आणि आता व्यवस्थित हे 7-8 मिनटं किंवा मग संपूर्ण याच्यामधलं तूप रिलीज होईपर्यंत शिजून घ्यायचं. थोड्या वेळासाठी झाकण ठेवून सुद्धा मी हे भाजून घेतलं, म्हणजे मध्ये मध्ये चालवायचं, झाकण ठेवायचं, परत काढायचं, परत चालवायचं. असं करून 7-8 मिनटं छान आपण हे चटणी अशी भाजून घेतलेली आहे. पाहू शकता चटणीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. छान असं दरदरं वाटल्यामुळे चटणीचं टेक्स्चर तर सुंदर आलेलंच आहे. खायला अप्रतिम आहे, झणझणीत आहे. भाजीची तर गरजच भासणार नाही जेव्हा ही चटणी जेवणात असेल. तर कशी वाटली तुम्हाला लसूणची चटणी? एकदा नक्की बनवा. चला बनवूयात पुढचा चटणीचा प्रकार. तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन, रेसिपी जर आवडून राहिल्या असतील तर प्लीज लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, आणखी छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत एकाच व्हिडिओमध्ये. तर इथे आता आपण करणार आहे टमाटरची चटणी. टमाटरची चटणी भरपूर प्रकारे तुम्ही बनवली, पण या प्रकारे तुम्ही नसेल बनवली याचा मला विश्वास आहे, कारण कच्च्याच टमाटरपासून आपण ही चटणी बनवणार आहे. टमाटरला ना बॉईल करणार आहे ना आपण इथे टमाटरला स्टीम करणार आहे. छान असे लालबुंद टमाटर घ्यायचे. पाहू शकता गावरान टमाटर मिळालेत आणखीनच छान, नाही मिळाले तर आपले हे जे आहेत रेग्युलरवाले ते घेतले तरी चालतील. स्वच्छ धुवून घ्या, नाकं कापून घ्या आणि चटणीसाठी टमाटर रफली असे कट करून घ्या. काही बारीक वगैरे करायचे नाही, कारण मिक्सरला वाटायचंच आहे. कच्चेच टमाटर आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात. पाणी न घालता याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. मिक्सरला वाटताना पाणी घालू नका, कारण टमाटरमध्येच पाण्याचा अंश असतो, त्यामुळे वाटताना पाण्याची गरज पडणार नाही. आता छान असं पातेलं किंवा असं खोलगट कढई वगैरे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तेल घाला. चटणीमध्ये भरपूर तेल घाला, कारण चटणी स्टोअर होणार आहे आणि तेल ही प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. मला माहिती आहे खूप जण त्याच्या खाली कमेंट करतील की ताई तेल खूप वापरलं, तेल खूप वापरलं,
पण चटण्यांचा प्रकार आहे आणि तो स्टोअर होणार आहे, त्यामुळे तेल थोडंसं आपण जास्त घालतोय. कारण कुठल्या चटणीमध्ये आपण कुठल्याच प्रकारचं व्हिनेगर, कुठल्या प्रकारचं आणखी प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाही आहे म्हणून. तेल गरम झालं, आपण जिरं मोहरी घातलं. जिरं मोहरी छान अशी तळतळू द्यायची. नंतर टमाटरची जी आपण प्युरी किंवा पेस्ट जे बनवून ठेवलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे, पाहू शकता. आता आपण याच्यावरती घालतोय, थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि नंतर सुके मसाले घालूयात बघा. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. चटणी स्टोअर होणार आहे आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये आहे, त्यामुळे मसालेसुद्धा त्या बेताने घाला. मीठ घातलं, हळद घातली, लाल तिखट घातलंय, 4-5 चमचे मी इथं लाल तिखट घातलंय बघा. कारण चटणी थोडीशी झणझणीत असली ना, तर मग जेवणात भाजी नसली तरी चटणीपासनं काम चालतं. धन्याची पूड घातलेली आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड असल्यास जरूर घाला. आता आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात. पाहू शकता चटणीला छान रंग आलेला आहे. चटणीमध्ये जर तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरचीची पावडर किंवा बेडगी मिरचीची पावडर असेल ना, तर ते आवर्जून घाला. त्याने काय होते, चटणीला रंग छान येतो आणि ती जास्त तिखटही होत नाही. बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. चटणीमध्ये अजूनपर्यंत आपण कुठलंच पाणी घातलेलं नाही आहे, कारण वाटतानाही पाणी नाही घातलं, वरतूनही घातलेलं नाही आहे. टमाटरची चटणी आहे, त्यामुळे पाणी घालू नका. टमाटरमध्ये भरपूर असं पाणी असतं, त्याच्यातच चटणी व्यवस्थित शिजल्या जाते. गूळ घालून घेतलं. क्यूबमध्ये गूळ आहे तर 7-8 क्यूब घातलेत बघा मी आता. आणि तुमच्याकडे नसेल तर अर्धी वाटी गूळ घाला. गूळ नसल्यास साखर घालू शकता, पण गूळ असल्यास गूळच घाला, कारण चटणीला छान असा रंग येते, चवही चांगली येते. आता गूळ घालून आपण ही चटणी छान अशी शिजवून घेऊयात. खदखदून अशी चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. टमाटरमध्ये पाण्याचा जेवढा अंश आहे तो सर्व अब्जॉर्ब झाला पाहिजे. चटणी छान अशी दाटसर होईपर्यंत आता ही शिजवून घ्यायची आहे, पाहू शकता. अधूनमधून मी झाकणसुद्धा ठेवलं होतं. झाकण ठेवून शिजवा, उघडं ठेवून शिजवा, पण याच्यातलं सगळं जे पाणी आहे ना, हे सगळं अब्जॉर्ब झालं पाहिजे इथपर्यंत शिजवा. बघू शकता आधी कशी होती आणि आता याची कन्सिस्टन्सी कशी झाली. आणि चटणीला रंग बघा काय छान आलेला आहे. घातलेलं तेल छान असं रिलीज झालंय. रंग, टेक्स्चर खूप अप्रतिम आली आणि चव तर तुम्ही तेव्हाच चाखू शकाल जेव्हा तुम्ही चटणी घरी बनवाल. कलोंजी घालते बघा वरतून, ऑप्शनल आहे, असल्यास घाला, नसल्यास पूर्णपणे स्किप सुद्धा करू शकता. एवढी लज्जतदार झटकेदार चटणी तुम्ही एकदा नक्की बनवा, तुम्हाला खूप जास्त आवडतील. मेलन सीड्स घातलंय, पूर्णपणे ऑप्शनल आहे, असल्यास घाला, नसल्यास स्किप करू शकता. या चटण्या जर तुम्ही एकदा फ्रीजमध्ये भरून ठेवल्या ना, तर तुम्हाला ऐनवेळी भाजी कुठली करू हा प्रश्नच येणार नाही. कारण एखाद्या व्यक्तीला घरातली ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही. घरात 4-5 लोक असतात आणि एकाचा चवीची भाजी केली आवडीची की दुसऱ्याला ती आवडत नाही. मग ज्याला जी आवडली नाही त्याने अशा चटण्या काढून खायच्या, हो की नाही? आणि तसंही भात असो किंवा मग एखादा पराठाच बनवलाय, त्यासोबत काय करायचं, तर फ्रीजमध्ये टमाटरची चटणी आहे, लसूणची चटणी आहे, कांद्याची चटणी आहे, सोबतच चिंचेची चटणी सुद्धा आहे. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तर आवडल्या ना रेसिपी, चला बघूयात पुढची रेसिपी. ही चटणी अशी आहे, ही जर घरात नसली तर फ्रीज अधुरा. कारण हिरवी चटणी सर्व चाटवरती जातं, नाश्त्यासोबत जातं. कुठल्याही प्रकारचा नाश्ता असो, तळलेला असो, स्टीम असो, वाफवलेला असो, ढोकळा असो, काहीही असो, हिरवी चटणी असली की लज्जत आणखीनच वाढते. मग अशा प्रकारे हिरवी चटणी तुम्ही फ्रीजमध्ये भरून ठेवा. 6 महिने ही फ्रीजमध्ये चटणी कशी स्टोअर करावी हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर चला पहिले चटणी बनवून ठेवूयात. खूप सारा असा कोथिंबीर घ्यायची, बघू शकता. आणि याच्या काड्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत. कोथिंबीर सोबत काड्यासुद्धा घ्या, त्याचे जे देठं असतात की नाही ते. त्याने काय होते, सर्व चव या देठांमध्येच असते बघा. म्हणून देठंसुद्धा घ्या. पुदिना घेतलेला आहे छान मुठ्ठी भरून. कोथिंबीर जेवढी क्वांटिटीमध्ये आहे त्याचा अर्धा पुदिना घ्यायचा. आता चटणी किती प्रमाणात बनवताय त्यानुसार सर्व जिन्नस कमी जास्त नक्कीच करू शकता. दोन्हीही व्यवस्थित धुवून सुकलेला आहे, त्यामुळे आता वेळेवर धुत बसायची गरज नाही. सरळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते. सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा घालून घ्यायच्या आहेत आपल्याला. लसूण सुद्धा घालायचं आहे. चटणीमध्ये लसूणचा फ्लेवर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण नसेल तर एकदा जरूर घाला लसूण आणि अद्रक. चटणीला छान अशी चव येते बघा. घालून बघा लसूण. अद्रक घालायचं आहे, लसूण घालायची आहे, हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, डालवा घालायचा आहे, जिरं, सौंफ आणि काळं मीठ, साधं मीठ. चटणीला छान असं टेक्स्चर यावं यासाठी जे जाड शेव असतात ना ते सुद्धा घातलेले आहेत.
आता इथे आपण डालवा घातला, त्यामुळे जाड सेव जर नसतील तर स्किप करू शकता, पण डालवा जर नसेल ना तर सेव जरूर घाला, 2 पैकी 1 जरूर घाला. अर्धा चमचा आपण साखर घातली, 1 चमचा आपण इथे किंवा एका लिंबाचा रस घातलाय बघा, एका लिंबाचा रस घालायचा आणि चटणी मिक्सरला वाटताना आईस क्यूब घालून वाटा. तर का जेव्हा मिक्सरचं भांडं चालतं तेव्हा ते उष्ण होतं, गरम होतं, मग चटणीचा रंग बदलतो ना. आपण म्हणतो चटणी बनवते तेव्हा हिरवी होती, थोड्या वेळातच ती काळी पडली. तसं होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये बर्फाचे खडे घालून चटणी वाटा, चटणीचा रंग बदलणार नाही. आता चटणी स्टोअर कशी करायची की 6 महिने टिकेल. बर्फाचा ट्रे असते बघा, त्याच्यामध्ये चटणी घालून घ्या, त्याचे क्यूब असे सेट झाले की ते झिपलॉकच्या बॅगमध्ये काढून ठेवा. अशा छोट्या छोट्या डब्या येतात, एअरटाईट डब्या, त्याच्यामध्ये तुम्ही ही चटणी भरून ठेवा. छोट्या छोट्या डब्या असल्यामुळे काय होते, ऐनवेळी जेवढी लागली तेवढी एक डब्बी काढायची, बाकीच्या डब्यांना हात लागत नाही, हो की नाही. पण असंही जर करायचं नसेल तर तुम्ही काय करा, छोट्या छोट्या अशा काचेच्या भरण्या असतात बघा, एक भरणी फ्रीजमध्ये ठेवायची, एक भरणी फ्रीजरमध्ये ठेवायची. फ्रीजमध्ये ठेवणारी भरणी 2 महिने छान चालते आणि फ्रीजरमधली तर 6 महिने चालते. ही चटणी फ्रीजमधली बॉटल संपली की फ्रीजरमधली काढायची. आहे ना सोपं. आणि या प्रकारे चटणी जेव्हा फ्रीजरमध्ये ठेवतो ना तेव्हा ती गोठते, म्हणून ती थोडीशी रूम टेम्परेचरवर येऊ द्यायची आणि नंतर वापरायची. चटणी खराब होणार नाही, रंग असाच्या असाच राहील जर सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवली तर. चला बनवूयात पुढची चटणी. आतापर्यंत आपण ओल्या चटण्या बघितल्या, तर एखादी तर सुकी चटणी झालीच पाहिजे. तर सुकी चटणीमध्ये मी शेअर करत आहे कढीपत्त्याची चटणी, जी चवदार तर असते, सोबत आरोग्यदायी सुद्धा असते. कढीपत्त्याचे अनगिनत असे फायदे आहेत, ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही, आपण सगळं जाणतो. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत कढीपत्ता हा उपयुक्त असतो. म्हणून कढीपत्त्याची चटणी एकदा बनवून ठेवा. भरभरून असा कढीपत्ता जेव्हा तुम्हाला मिळाला, एखाद्याच्या घरची झाड असतं, नातेवाईकाच्या घरून आणायचं, नाहीतर मार्केटमध्ये आरामात मिळतं. भरपूरसा फ्रेश कढीपत्ता असला की ही चटणी बनवून ठेवायची. 5-6 महिने टिकते, खराब होत नाही बघा. आता ह्या कढीपत्ता काय करायचं, रूममध्येच पंख्याच्या खाली सुकवून घ्यायचा. त्याने काय होते, कढीपत्त्याचा रंग हिरवा राहतो, खराब होत नाही. उन्हात जर कढीपत्ता वाढवला तर त्याचा रंग उडतो, काळपट होतो. आता इथे जर तुम्ही कढीपत्ता वाढवून घेतलेला नाही तर काय करायचं, ही स्टेप करायची. गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडेसे काही मसाले भाजून घेऊयात. पाहू शकता, 1 चमचा जिरं घालायचं, 1 चमचाच धनेसुद्धा घालायचे, 1 चमचाच इथे सोप असल्यास सोप जरूर घाला. आवडत असेल चटणीमध्ये सोपचा फ्लेवर तर आवर्जून घाला. सोप, जिरं, धने जेव्हा असं मस्त भाजल्या जातं ना, तेव्हा त्याचा फ्लेवर जो निघतो ना, वाह, तेच चटणीची रंगत वाढतं. आपण 1 बाउल भरून शेंगदाणे घेतलेले आहेत, बघू शकता. आता ही चटणी जर तुम्ही हिवाळ्यात बनवली ना तर स्पेशली याच्यामध्ये तुम्ही तीळ घाला. आपण कुठल्याही ऋतूसाठी बनवलं म्हणून याच्यामध्ये मी शक्यतोवर शेंगदाणे घातले. तीळ कसं उन्हाळ्यात जर बनवली ना तर थोडं उष्ण होतं, म्हणून मग नाहीतर तुम्ही अर्धे तीळ अर्धे शेंगदाणे असं घेतलं तरीही चालतं बघा. 7-8 आपण इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 मुठ्ठी भरून किंवा मग 15-20 लसूणच्या पाकळ्या घातल्या. छोट्या छोट्या आहेत म्हणून 15-20 घातल्या, मोठ्या मोठ्या असतील तर 8-10 घातल्या तरी चालून जाईल. कढीपत्ता सुकून घेतलेला नाहीये तर त्यासाठी ही ट्रिक. सर्व जिन्नस कढईतून बाहेर काढलं, कढई गरम केली आणि कढीपत्ता ड्राय रोस्ट करून घेतला. कुठलाच तेल वगैरे घातलं नाही, नुसतं हा कढीपत्ता आपण गरम कढईवरती छान असा भाजून घेतलेला आहे, लो टू मीडियम फ्लेमवरती. याने काय होते, कढीपत्ता छान असा खुसखुशीत भाजला जातो, तो मिक्सरला व्यवस्थित वाटला जातो. पण हे जर तुम्हाला करायचं नसेल तर रूममध्ये कढीपत्ता आधी 2 दिवस व्यवस्थित भाजून घ्या आणि नंतर तर मग हाताने चुरा केला तरी तो छान असा चुरा होतो त्याचा. आता आपण कढीपत्ता वाटून घेतला, नंतर आपण शेंगदाणे जे बाकीचं जिन्नस वाटलं होतं ना, भाजलं होतं, ते सुद्धा दरदर असं वाटून घेतलं. आता त्याच्यावरती हा जो कढीपत्त्याची आपण पावडर बनवली ती घातली. सोबत का नाही वाटलं, कारण कढीपत्ता आणि हे बाकीचं जे जिन्नस व्यवस्थित वाटलं गेलं नसतं, म्हणून 2 भागामध्ये मी वाटलेलं आहे. सर्व एकत्र केलं, छान अशी सुकी चटणी बनवून तयार झाली. याच्यामध्ये तिखट, मीठ आपण आपल्या चवीनुसार घालावं. छान अशी चटणी एखाद्या वाडग्यामध्ये भरून ठेवा, चिनीच्या बरणीत भरा, काचेच्या बरणीत भरा. रूम टेम्परेचरवरती सुद्धा ही चटणी 6 महिने टिकते, खराब होत नाही. या पद्धतीने तुम्ही चटण्या जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा.